कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात गंभीर गुन्ह्यातील एका कैद्याचा निर्गुण खून झाल्यानं कळंबा कारागृहातील अनागुंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता वय 70 याचा कळंबा कारागृहात खून केल्याची घटना रविवारी घडली आहे। कारागृहातील 5 न्यायालयीन बंदीने ड्रेनेजच्या लोखंडी झाकणानं खून केला असल्याचं सांगण्यात येत आहे। कोल्हापुरातील कळंबा कारागृह म्हणजे बेबंदशाही कारभाराचा उत्तम नमुना बनला आहे। येथे सातत्यानं गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडताना दिसत आहेत, त्यावर कोणालाच वचक नसल्याचं दिसत आहे। आजची घटना पुन्हा एकदा हे सिद्ध करणारी ठरली आहे। 1993 सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळीला गेला होता। यावेळी कारागृहातील इतर कैद्यांसोबत त्याचा वाद झाला। हा वाद विकोपाला गेला, त्यातून कैद्यांमध्ये हाणामारी सुरू झाली। यावेळी कैद्यांच्या एका गटाने मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याच्यावर हल्ला चढवला, त्याला ड्रेनेजच्या लोखंडी झाकणानं मारहाण केली। या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याचा मृत्यू झाला। न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, सौरभ विकास सिद्ध, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार अशी हल्लेखोरांची नाव आहेत।